जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून विविध राजकीय पक्ष आणि इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे। आरक्षण सोडतीत अनपेक्षित आरक्षण पडल्याने अनेक राजकीय मातब्बरांचा हिरमोड झाला असला तरी आपल्या पक्षाचा, गटाचा आणि आपल्या समर्थक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातील राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे। मिरज तालुक्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कौल्हापूर जिल्हा परिषद गटांसाठी अनुसूचित महिला आरक्षण पडलं असलं तरी या गटावर आणि पंचायत समिती गणावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय नेत्यांनी आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये कौल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी विविध राजकीय नेत्यांनी प्रयत्न चालू केले असले तरी त्यात कौल्हापूर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि लोकप्रिय युवा नेते भानुदास पाटील आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। भानुदास पाटील यांनी कौल्हापूर ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखतानाच गावचा चौफेर विकास केला असल्याचं दिसून येत आहे। गावातील बंदिस्त गटारी, रस्ते आदी अनेक विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी गावात सर्वांच्या सहकार्याने विकास कामांचा डोंगर उभा केला असून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ते कामाला लागले। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनुसूचित महिलेसाठी राखीव कौल्हापूर गटातून भारतीय जनता पार्टीकडून स्वाती सुशांतदादा खाडे, सुरेखा भारत महाजन, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैशाली वॉल्टर खाडे, संगीता सचिन मोहिते, शिल्पा सचिन कांबळे, स्वाती विनोद कांबळे, राणी सचिन भोरे, निवेदिता गजानन कांबळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। तर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने ज्येष्ठ नेते CR सांगलीकर यांच्या सौभाग्यवती अपूर्वा चंद्रकांत सांगलीकर, तर शिवसेना शिंदे गटाकडून ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर यांच्या स्नुषा व युवा नेते सागरदादा वनखंडे यांच्या सौभाग्यवती अनुजा सागर वनखंडे यांच्या नावाची चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे। कौल्हापूर जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावांमधील सत्ता बघितली तर कौल्हापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पार्टीचे जयंत पाटील यांच्या गटाची भानुदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे, तर बामनोली ग्रामपंचायतीवर सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या गटाची सत्ता आहे। सावळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पार्टीची जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गटाची सत्ता आहे। बिसोर ग्रामपंचायतीवर पृथ्वीराज भैया पवार यांना मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या गटाची सत्ता आहे। काननवाडी ग्रामपंचायतीवर आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे खंदे समर्थक आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रिय असणारे अनिल शेगुंसे यांच्या नेतृत्वाखालील साथीदार पॅनलची निर्विवाद सत्ता आहे। त्यामुळे या विविध गावच्या सत्तेचे बलाबल पाहता कौल्हापूर जिल्हा परिषद गटातून कोणकोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। पंचायत समिती निवडणुकीसाठी कौल्हापूर गणातून इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संगीता सचिन मोहिते, शिल्पा सचिन कांबळे, स्वाती विनोद कांबळे, वैशाली वॉल्टर खाडे या असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येते। त्यामुळे एकूणच कौल्हापूर जिल्हा परिषद गट आणि कौल्हापूर पंचायत समिती गणात काट्याची लढत होईल काय याकडेही परिसरातील राजकीय मंडळींचं लक्ष लागून राहिलं आहे।